qualifier India is set. Need equipment. पप्पा Help me. First two. मागचं बघते मी तू येत नाही म्हणून काय ते. मागचं बघते हा पहिले सांगते मी धर नाही. काय वेळ जास्त करतो का ओके लागलं त्याला गरम व्हायला आता सगळे कपडे बिपडे काढून ठेवते एवढे चड्डीवर राहील त्या टोमॅटो काय काढून घे बाहेर तिकडे काय मोकळे करून घेतात आली मी First two. Double takedown. सांगितलं मी बोलतो हा त्या हा मग तो काय सांगतो काय सांगतो मी घेऊन जाईन. मग त्यांच्या दोघांमध्ये वाद होतात कोणामध्ये मैनावतीमध्ये आणि गोरक्षनाथामध्ये मैनावती सांगते का माझ्या नवऱ्याला मी घेऊन जाऊन देणार नाही आणि गोरक्षनाथ सांगतो का मी माझ्या गुरुला घेऊन गेल्याशिवाय इथून जाणार मी नाही माझे गुरु मला पाहिजे आणि तू बाहेर आणि मैनावती सांगते का मच्छिंद्रनाथ मला पाहिजे पण असं तो मी दगड बाहेर चालू जातो होतं का? नाही तिथेच असतो ना नाही, त्यांच्या तो आत गावाला येतो. मग येतो ना मग आणि मग First two. मच्छिंद्रनाथ कोणाचीच बाजू घेऊ शकत नाही एका साईडला बायको एका साईडला त्याचा सगळ्यात आवडता शिष्य त्याला पोऱ्यासारखं वागलेलं असतं आता दोघांचं झगडे बी नेऊन देऊ शकत का काहीच करू शकत नाही आणि गुरुदेवाला सांगायला गेलं तर गुरुदेव त्याची बात ऐकू शकत नाही कारण तू गुरुदेव सांगतो का मी तुला वचन दिलेलं आहे तर जवळ तू सांगत नाही तर तू या श्रीराज्यातून जा त्यावर मी इथून जाणार नाही म्हणून तो जाऊ शकत नाही तुझी बात काढू आणि गोरक्षनाथ त्याला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही गोरक्षनाथ दिमाग लावतो आणि गोरक्षनाथ काय बोलतो Double takedown. बोलतो आपण एक काम करून रोज रोज झगडा करण्यापेक्षा एक आपण काहीतरी गेम खेळू त्या गेम मध्ये जर तू जिंकली तर मी मच्छिंद्रनाथ हमेशासाठी तुमचा हा म्हणजे तो नवरा म्हणून शेवटपर्यंत राहील आणि जर मी जिंकलो तर मच्छिंद्रनाथ माझ्याबरोबर जातील समजलं मैनावती त्यात फसून जाते मैनावतीला काय वाटतं मैनावतीला असं वाटतं का मी भरपूर शक्य आहेत माझ्याकडे ती असं ते लुडोचा खेळ नसतं का लुडोचा खेळ माहिती आहे तुला संजयनाला तो आपण खेळू त्याच्यामध्ये मी जादूटोणा करून जिंकून जाईन गोरक्षनाथांना हां हरवून टाकेन असं गोरक्षनाथला तिने मला कळत नसतं गोरक्षनाथाकडे भरपूर सिद्धी असतात तो स्वतः शंकराचं मोठं असतं अवतार असतो ती त्याच्याबरोबर खेळते आणि गोरक्षनाथ जिंकून जातो
आपण उडू की? हा. First मग two. रचना जिंकून जातो. तर रचना जिंकतं. मग ती काहीच बोलू शकत नाही. ती रडते रडते का मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. मग छिद्रांना सांगतो बघ, मी तुला वचन दिलं होतं, मी तुला सोडून जाणार नाही. मग मी गेलो का? नाही गेलो. आता तू स्वतःच्या चुकीमुळे तू स्वतः घालली त्याच्याबरोबर. आणि तुम्ही त्याला वचन दिले का तू जिंकला तर तो गुरुने घेऊन जाऊ शकतो म्हणून. आता मला जायलाच लागेल, तो गुरु जिंकलाय तर. मग निघून जातो मग फिरायला परत नाही करत. नाही परत नाही. मग चित्रांना जाताना तिला सांगून जातो का आता मी चाललोय, तर तू आता या जीवनाची आशा सोडून दे. तू देव शब्दात लाग आणि तुला मोक्ष प्राप्ती होईल. तू मरून जाशील, जय जय बाबाच्या घरी जाशील. असं तुला परत पुनर्जन्म भेटणार नाही. मग ती तशीच करते. Double takedown. आता देवाच्या घरी जातो ना. म्हणजे त्याला ती दिसते. हां, त्याला दिसत राहते हमेशा. तू तिला भेटायला येणार ना? भेटायला कसं करते, कधी लागली तर